महाविकास आघाडीच्या वतीनं आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं जे कार्यालय आहे त्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जात आहे। काय आंदोलकांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। वी सपोर्ट मार्केटवाडी अशा बॅनरखाली हे आंदोलन केलं जात आहे आणि राजापूरकर साहेब आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया का तुम्ही हे आंदोलन करताय, या आंदोलनाचं कारण काय आहे। आता निवडणूक आटपून इतका कालावधी झालेला आहे, सरकार स्थापन झालं आहे, मंत्री आलेले आहेत, कारभार सुरू झाला आहे राज्याचा आणि आता तुम्ही आंदोलन करताय। पण मग लोकांना न्याय नको का? लोकांना न्याय हवा ना, लोकांच्या शंकाचं निरसन नको व्हायला का? ठीक आहे ना, निवडणुका होऊन गेल्यात, रिझल्ट लागले, सरकार बनलं, मंत्रिमंडळ स्थापन झालं, पण मग लोकांच्या प्रश्नाचं, लोकांच्या शंकाचं आणि लोकांच्या समस्यांचं काय? त्यांना न्याय मिळाला पाहिजे ना। आज या शोषित, पीडित, वंचित असलेल्या ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक या सगळ्या समाजाच्या आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत, त्या गरिबांना न्याय पाहिजे। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर त्या ठिकाणी कायद्यामध्ये या ठिकाणी असे प्रकारचं त्या ठिकाणी प्रस्ताविक आहे की तुम्हाला ईव्हीएमच्या सोबतच कागद मतपत्रिकेवरती देखील त्या ठिकाणी निवडणुका घेता येतात, मग तुमचा विरोधच का, तुमचा अट्टहास का की तुम्हाला ईव्हीएमवरती निवडणुका हव्यात? आमचं म्हणणं असं आहे की जे पाऊल आज मार्केटवाडीने केलं, मार्केटवाडीला आम्ही सलाम करतो, आम्ही सॅल्यूट करतो की मार्केटवाडीने हे पाऊल उचललं, क्रांतिकारी पाऊल उचललं आणि देशाला त्या ठिकाणी हादरवून सोडलं। आम्ही या मार्केटवाडीच्या समर्थनार्थ आज नुसतं महाराष्ट्रात नाही, मुंबईत नाही, तर उद्या नवी मुंबईला, परवा ठाण्याला अशा प्रकारचे लॉंग मार्च निघणार। आम्ही मार्केटवाडीने घेतलेल्या या पाऊलाचं समर्थन करणार आणि जगामध्ये, देशामध्ये अशा प्रकारची क्रांती व्हावी आणि ईव्हीएम नाही तर लोकांच्या विश्वासामध्ये असलेलं जे बॅलेट पेपर आहे त्या बॅलेट पेपरची निवडणुका व्हाव्यात असं आमचा त्या ठिकाणी अट्टहास आहे। सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा असं सांगितलंय की जो आक्षेप तुम्ही ईव्हीएम वर घेताय तसा प्रकार बॅलेटच्या बाबतीत नाही घडणार का? यापूर्वी आपल्याकडे बॅलेटवरच निवडणुका होत होत्या आणि त्यावेळेला सुद्धा बूथ हॅक करणं किंवा ज्या मतपेट्या आहेत त्या पळवून देणं असे प्रकार पूर्वीही होत होते आणि त्यानंतर ईव्हीएम आलेला आहे। काय गॅरंटी आहे की बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुका या योग्य पद्धतीनंच होतील, हा एक प्रश्न। आणि दुसरा प्रश्न की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेटवर व्हाव्या ही आपली मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाची ही जी व्यवस्था आहे, जी न्याय व्यवस्था आहे, ही कोणासाठी आहे? लोकांसाठी आहे। निवडणूक इलेक्शन कमिशन कोणासाठी आहे? लोकांसाठी आहे। इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी लोकांसाठी आहे ना। जर लोकांसाठी जर असलेल्या व्यवस्थेमध्ये जर लोकांचा त्या व्यवस्थेवरती विश्वास उडाला असेल तर मग त्यांनी लोकांसाठी विचार करू नये का? आमचं म्हणणं स्पष्ट आहे। सर्वोच्च न्यायालय असेल, त्या ठिकाणी त्या असलेला निवडणूक आयोग असेल, जर लोकांचा त्या प्रक्रियेबाबत मनामध्ये संशय व्यक्त होत असेल तर त्या ठिकाणी आयोगाने आणि या प्रक्रियेने त्या ठिकाणी दखल घ्यावी आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी या सगळ्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवरती व्हाव्यात। यासाठी आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनला आज मंत्रालयामध्ये भेटणार आहोत, त्यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि अशा प्रकारची निवेदनं पूर्ण शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये दिली जाणार आहेत आणि अशा प्रकारचे लॉंग मार्च काढले जातील। या ठिकाणी एक मोठा लॉंग मार्च, खरं तर त्यांनी एक मोठं बॅनर घेतलेलं आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी ईव्हीएमला विरोध केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ईव्हीएमवर नाही तर त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्या, कारण ईव्हीएमवरचा नागरिकांचा विश्वास उठलेला आहे आणि त्याची दखल ही केंद्रीय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि त्याचबरोबर इतर यंत्रणांनी सुद्धा घ्यावी आणि म्हणूनच राज्यातल्या सगळ्या शहरांमध्ये, विशेषतः ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होऊ घातल्या त्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं आंदोलन केलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।